रामकृष्ण हरी नर्मदे हार हर नर्मदे राधेश्याम सीताराम जय हनुमान. बघा नर्मदा परिक्रमा पायी करत असताना आणि रस्त्याने चालत असताना आजचा दिवस आहे 76वा. आज तारीख आहे 5 फेब्रुवारी 2026 आणि जाधव बाबाच्या समेत हे सकाळचे खूप गुलाबी थंडीतून प्रश्न झालं कटिंगे गावातून आणि ते बाबांनी खूप छानच सेवा केली. घरगुती सेवा होती. बिछ्याच्या पुढे 3 किलोमीटर आलो होतो रात्री. थोडा उशीर झाला द्यायला. बघा आता पुढे 4-5 किलोमीटर पुढे चालत आलेले. आता शहापूर इथून 9 किलोमीटर राहिलेले. भाई पती पत्नी खूप छान सेवा करतात चहा नाश्त्याची आणि ते खूप छान असं नर्मदा प्रवाशांना प्रत्येकाला चहा नाश्त्याचा. बोलो बाबाजी कोणचं गाव आहे? गुतलवा और तहसील सैफरा दिंडोरी मध्य प्रदेश. किती साल सेवा करते माता? 3 साल से. आणि बघा खूप छान असे चहा नाश्ता विचारतात, जेवण विचारतात झाले काय. आणि दुर्गम भाग आहे बघा. इथं काहीच क्षेत्र एकदम बरड आहे म्हणते म्हणण्यापेक्षा पाणी पण पाण्याचं एकदम खूप 2-3 किलोमीटर पाणी आणलं त्यांच्या डोक्यावर. तरी सेवा करता म्हणजे सेवा ही त्यांच्या रक्तामध्ये भिनलेली आहे. आणि नर्मदा मैयाच्या रूपानं हे आपल्या का बघतायत किंबहुना नर्मदा मैयाच इथं एक साक्षात त्यांच्या रूपाने आम्हाला दिसते. आणि असं वाटतं का आता इथं सेवाच होणार नाही म्हणता म्हणता इथं पाची पकवण्याचं जेवण इथं लगेच तयार होतंय बघा. खूप असा यांना धन्यवाद बाबाजी. नर्मदे हार नर्मदे हार. बघा शहापूर घाट या आणि घाट उतरतो माझ्या जाधव बाबा आहेत. खूप असा वळणाचा घाट आहे आणि उतरतो आम्ही बघा. सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि खूप असा उतार आहे. खूप पुढं पहाड आहे आणि जंगल मार्ग आहे हा सगळा. आजचं वातावरण जरा स्वच्छ वाटतंय कारण कालच्यापेक्षा बरीच सुधारणा झालेली आज वातावरणामध्ये. आणि खूप हवेत गारवा आहे. असा चालण्याला एकदम ऊर्जा भेटते आणि आनंद वाटतो चालण्याला. भोजन आमचं पार्सल येईन शहापूर हा तालुका आहे, जिल्हा दिंडोरी नर्मदे. बघा खूप छान असं वळणदार घाट आहे आणि खूप छान असा प्रवास करायला आनंद वाटतोय. चाय की सेवा कौन सा गाव बाबाजी? शेपुरा. चहा नाश्ता सेवा करते बाबाजी. हो चाय सेवा. हा खूप छान असा प्रवास झालेला आहे. चहा नाश्ता गावागावामध्ये खूप छान असे देतात. दिलदार लोक आहे आणि आता हा शेपुरा आहे तालुका आहे सेवा करते बाबाजी. अभी 1 महीना हुई बाबा. हा परकमासून जी हो. शेपुरा जिल्हा दिंडोरी. शेपुरा आहे ना राम मंदिर नर्मदे अंदर राईट साइड. हा चला आता राम मंदिरात जाऊया. शेपुरा आहे. सकाळचे 11 वाजलेले. आता दुपार भोजन इथं राम मंदिरामध्ये शेपुरा आहे. संध्याकाळी बरगाव विश्रांती जानकी मंदिर. चला आता आश्रमात जाऊया. नर्मदे हार माताराम. नर्मदे हार विश्रांती इथं श्रीरामचंद्र DR सर भेटले आज. बरेच दिवस 8 दिवस DR सर पुढं गाडीने आले होते. नर्मदे हार नर्मदे गुलेताई DR सर जाधव बाबा. चला गुलेता वागतोरेताई चला. गोलताई चला. पंढरपूर चला. नर्मदे हर नर्मदे. राम राम सीताराम 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 राम सीताराम 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 सीताराम. बघा खूप छान असा हा रस्ता आहे. दुपारा राम जानकी मंदिर शहापुरा या स्थानावर दुपारी भोजन झालं. सकाळी आमचं प्रस्थान बिछ्या गावातून झालं. जवळ 22 किलोमीटर झाले. आता 8 किलोमीटर आपलं बरगाव संध्याकाळची विश्रांती 8 किलोमीटर राहिलेली आहे. आणि बघा हे झाडं आहेत, हे निलगिरी, हे जंगल आहे. खूप छान अशी सावली आहे. दुपारचे 2 वाजलेले आहेत परंतु खूप आनंद आहे. कोणाचा कुठल्याही प्रकारचा त्रास नाही काय नाही. चालताना खूप आनंद मिळतो. नर्मदा मैयाच्या परिक्रमा पैदल करत असताना खूप आनंद आहे. आणि ही झाडी जवळजवळ आम्हाला जोगी टिकऱ्यापर्यंत आहे. तिथं उद्या नर्मदा मैया आम्हाला भेटणार आहे. रामकृष्ण गाव कौन सा आहे? बरगाव आ गया. या चलो बरगाव आ गया. बरगाव आज विश्रांती आहे संध्याकाळची आमची. बघा खूप छान असं आहे बरगाव आहे आणि मारेवा अन्नक्षेत्र आहे. खूप छान असा दिवसभराचा प्रवास झाला. 27 ते 28 किलोमीटर आलेलो आहे. बघा खूप ऊर्जा भेटली आज. हे निलगिरीचं दोन्ही तटांनी खूप छान असे वाढलेले आहे. उंच आकाशाला भिडलेले या बघा. आणि आजचा हा प्रवास खूप सुखद झालेला आहे, आनंदात झालेला आहे. हर नर्मदे. आज नर्मदा परिक्रमा पायी करत असताना 76 दिवस. नर्मदे हार बाबाजी. ये बरगाव है. हाँ हाँ ये आश्रम में रहते हैं. आश्रम वहाँ सेवा देते हैं. हाँ हाँ. यहाँ पर हम दुकान खोल लिए. अच्छा. इसलिए यहाँ आ जाते. सांझी टाइम वहाँ जाके हाँ. अपना सेवा देते. सेवा देते बघा. बना के खिला. हो भोजन बनवत खिलाते बघा. हे संध्याकाळचे रात्री तिथे सेवा करतात नर्मदा प्रवाशांची आश्रमामध्ये. आणि दिवसभर आपलं कर्तव्य आहे जे दुकान चालवणं, शेतात काम करणं,
खूप खूप धन्यवाद आहे, खूप 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 नमन आहे लोकांना. बघा हे उत्कृष्ट काशी धर्मशाला बरगाव आहे आणि जलतरंग सर्व नमामि देवी नर्मदे हा आश्रम आहे बघा बरगावचा. देवी मडिया इथं सिलगी नदीचा इथं या ठिकाणी संगम आहे. हर हर नर्मदे. चला माता माऊल्यानो, हा दुपारचे 3:30 वाजले. खूप छान असा प्रवास झाला दिवसभराचा, 27 ते 28 किलोमीटर. आजचा मुक्काम इथं बरगाव महानर्मदा रेवा नक्षत्र आहे आणि या सिलगी नदीच्या तटावर हा आश्रम असलेला. खूप अशा प्रकारे आजची विश्रांती नर्मदे हर हरे पाठ हरी मुखे माना 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 पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण पुण्याची गणना कोण करे करे हरी मुखे माना हरी मुखे माना हरी मुखे माना हरी मुखे माना हरी मुखे माना. श्री ज्ञानदेव तुकाराम तुकाराम महाराज की जय. ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम हे ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम.